अप्पे, घरच्यांना काय झालं एकदम? म्हणजे सगळे खुश आहेत एकदम असे? हा, अरे सगळ्यांना छान वाटलं ना म्हणून. आणि मनी मावशीला? त्यांचं काय? मगाशी बघितलं मी, आज जाताना ते वेगळ्याच होत्या, बाहेर आल्या तर वेगळ्याच. तू काय बोललीस का त्यांना? नाही नाही, मी कशाला काय बोलते तेव्हा. उगाच सांगतेस तू मला, चांगलंच आपलं असणार आहेस तू, है ना? अप्पे, काय बोललीस का? नाही रे, मला शंका होतीच. कसली? हेच की त्यांच्या डोक्यात काही ना काहीतरी चाललं असणार आहे. म्हणून मी त्यांना आज जाऊन फक्त एवढं सांगितलं, जे काही असेल ते इथंच थांबव. तू सांगितलं आणि त्यांनी ऐकलं आहे ना? अगं काय अप्पे, मला सांग, तू खरंच खडसवलं ना त्यांना? आणि काय करणार होते ते? हेच कुठल्या तरी विषयावरनं त्यांना घरात भांडण लावायचे होते. दुसरं काय असणार आहे? नाही, मला आहे ना असं वाटतंय त्या मनी मावशीच्या डोक्यात काहीतरी वेगळं चालू आहे. बघ ना, त्यांनी पहिल्यांदा आईचा विषय काय काढला, आई बनवती ते आळूवड्या बनवले. अर्जुन, आईंचं असं काही नसेल, तुला आणि बाबांना बरं वाटावं म्हणून म्हणत असतील त्या. मला आहे ना ह्यावेळी त्या बाईवर वेगळाच डाऊट येतोय. सोड ना तो विषय आता, त्यावर नको चर्चा. आपण याचा विचार करूया की घरात सगळे केवढे खुश होते. खुश तर आहेत सगळे, बघ ना, म्हणजे लईच खुश आहेत. आणि अप्पे, तू दंगल थांबून एकदम स्टार झालीस. आखो का तारा. अर्जुन, मी एकटी नाही, आपण दोघ जण. नाही पण अप्पे, तुला खरं सांगू का, मला ते सगळं आठवून पण आहे ना अंगावर काटा येतोय अजून. माझ्या पण रे. पण अप्पे ऐक ना, आपल्या बाळाला असं भारी वाटत असेल का आता? काय माहिती. ऐकलं का बाळूबा, आपली आई आहे ना एकदम डॅशिंग डॅशिंग, लय भारी आहे. घाबरत नाही कुणाला. अर्जुन, आपल्याला किती वाटत असलं तरी ती मावशी शांत बसणारी नाही. आता नवीन काहीतरी उभं करून येते ना म्हणजे झालं. हो, काय चाललंय? काय करताय? डोळे फुटल्यात का? दिसत नाही का मी शोधते ते? शोधताय काय? जमिनीची कागदपत्र? जमिनीचं तर नाव काढू नका माझ्या मोर. सरकार आयुष्यात कधीच विश्वास ठेवणार नाही तुमच्यावर मी तुम्हाला काहीच देत नसतो. बघू ना, पण नाही तुम्हाला चांगला धडा शिकवला ना तर बघाच. मला धडा? मला धडा शिकवायला त्याच्या आधी तुम्हाला लिहायला वाचायला तरी आलं पाहिजे, ते शिकावं लागेल. चेष्टा चेष्टा सुस्ती होय हो तुम्हाला. हा, मग अशी काय एवढी उडसं थोबाड झालं होतं तुमचं? हा, अहो ती आप्पी होती ना म्हणून तरी तुम्ही वाचले. सरकार त्या आप्पीला सगळं खरं सांगून तुम्ही लय मोठा डाव केलाय असं वाटतंय होय तुम्हाला? ती तुमच्यासारखं मला धमकवत नाही ना. बघू ना, बघू की घोड मैदान लांब नाही. एकदा का त्या अर्जाला कळलं मग बघ कसा तुमचा बाजार उठवतोय तो. असू द्या, ते आमचं घर आहे, आमचं आम्ही बघू काय करायचं. असं ना? नाही, लई चरबी चढली बर का. एवढा हलक्यात बी घेऊ नका मला, नाहीतर ना अशी वाट लावते का नाही तुमची ते बघाच. मग तुम्हाला असं होईल की उगाच ह्या बाईच्या नादाला लागलो म्हणून. काय शोधायचं काय चाललंय तुमचं? ती आपली लग्नाची कागदपत्र कुठे आहेत? मला काय माहित, ठेवली असतील तुमचं तुम्ही. नाही नाही, मी नाही ठेवली, मला नाही आठवत. या आता लग्न बळजबरीने केलं तुम्ही आणि कागदपत्र माझ्याकडे कशाला? खरं सांगताय ना? आता खोटं सांगून मला काय फायदा आहे त्याचा? बघा तुमच्या पोरानंच ठेवली असेल, त्याला विचारा. आता कोण आहे बाबा? ए बंट्या, माझ्या लग्नाची कागदपत्र कुठे आहेत र? काय? अरे त्या सरकारच्या माझ्या लग्नाची कागदपत्र. मला नाही माहिती. हा, शोधून ठेवतो. हा, शोधून ठेव, मी येतेच.
अगं मला माहित नाही तर शोधून ठेव. हा येते मी येते. हा अगं आई आई काय हे आईचं आहे ना कळतच नाही मला. हाय बंट्याकडं. बंट्या म्हणला शोधून ठेवतो. येते मी लगेच. इतक्या रात्रीच हा आपल्यानं चांगली शाळा घेतलेली दिसते. हा कोण कुणाची शाळा घेणार आहे ना ते बघूच आपण. पण तुम्हाला सुटका नाही. हा अजिबात नाही. रातभर शोधलं असतं तरी गावलं नसतं. असं प्लॅनिंग या सरकारचं असतं. मनीषा ढोबळे, आता नाही तुम्हाला आमच्या राताला झोपलं तर बघाच. सुनबाईनी चांगलाच मुद्दा काढलाय. फक्त त्या संकल्पकडं नाही काही सापडलं म्हणजे मिळावं. अप्पे तू म्हणलेलीच तसंच होतं. काय नाही का म्हणतेस की आपलं बाळ जोपर्यंत जन्माला येईल तोपर्यंत घरातलं सगळं ओके झालेलं असेल. तसंच होत चाललंय. मलाही तसंच वाटतंय. आपली पण मला एक गोष्ट कळली आहे. पण काही म्हणू दे पण नियती कायम आपल्या मदतीला असते. असते म्हणजे असतेच. असं काय वाटतंय तुला? आपले बघ की अगं एवढ्या मोठ्या दंगलीत शिरलो आपण पण तरी काहीच झालंच नाही आपल्याला. हे सगळं तुझ्यामुळे झालंय. अर्जुन पोटाला लागलं होतं ना रे? तू काही मला मग लावलंयस का? लावले एवढं काय नाही ते. अर्जुन पण बघ ना आपे काही होऊ शकलं असता. दंगल होती ती दंगल. पण काय नाही झालं. आपण दोघं एकदम सुखरूप. बाळूबा तुम्हाला नियती माहिती का? नियती असते ती ना तुमच्या बरोबर तुमच्या आई बरोबर आणि बाबांबरोबर कायम आहे बरं का. काय तू त्या आप्पीचं कौतुक केलं ते बी अख्ख्या घरासमोर? अरे मग काय करू मी सांग ना. तिनं डायरेक्ट मला लग्नाची कागदपत्र मागितली. मग मी घाबरले ना. मला आठवणा बी कुठे आहेत ती. आई ते कागदपत्र इथं नाहीत हे 100% खरे. अरे मग कुठं गेली बंट्या? आता मला काय माहिती आई तू काय एवढी खुळगत करते आज? अरे मग काय करू आता. ती कागद सापडना ना बाबा. आई ते तिकडेच असणार आहेत. नीट शोध फक्त. नाही तिथं मी सगळीकडे शोधलं. त्या सरकारला बी विचारलं. त्यो बी म्हणतो मला माहित नाही म्हणून. आता कसं होणार आई? अरे मूड द्या. नुसते मला प्रश्न काय विचारतो. आधी डोकं खवळलंय माझं. फार दुखायला लागलंय. अगं पण एवढं झालंय काय? अरे बंट्या तू त्या आप्पीचा अवतार बघायला पाहिजे होता. तू बी घाबरला असता. एकदम अशी रणचंडिका बनून आली होती. मग काय करू मी? काय म्हणली काय ती म्हणली लग्नाची कागदपत्र दाखवा. नसतील तर तुम्हाला डायरेक्ट तुरुंगात टाकीन म्हणून. हा मग तू काय घाबरली का काय? तिला सांगायचं ना तुझ्याकडे काय आहे ते. डायरेक्ट व्हिडिओ दाखवायचा. अरे नाही ना बाबा. त्याचा बी काय उपयोग नाही. म्हणजे अरे माहितीये तिला. त्या सरकारने सांगितलंय तिला कधीतरी. त्या सरकारचं गुपित फोडावं म्हणून मी एवढा मोठा घाट घातला. पण कसलं काय तिनंच उलट मला अडकवलं. एक मिनिट. म्हणजे तू असं म्हणतीये की आप्पीला माहितीये सरकारने आरच्या आईचं काय केलंय ते? हो आप्पीला माहितीये? हो. अगं म्हणजे खरंच आप्पीला माहितीये? हा मुडद्या हसायला काय झालं तुला? अगं आई तू खुली आहेस. तुला कळत नाही. त्या सरकारनीच आहे ना आपलं काम सोपं करून टाकलंय. म्हणजे आता फक्त आपण आरजाला सांगायचं की आप्पी तुझ्यापासून काहीतरी लपवती. हा बंट्या. अरे ह्याच्यावरनं दोनदा त्यांच्यात वाजलं होतं. अगं हा म्हणूनच तर म्हणतोय. तेव्हा आरजा बरोबर तिच्या मागं लागतोय सांग करून. मग आप्पी बरोबर सांगते. खरंच की बाया बंट्या. अरे हे माझ्या डोक्यातच आलं नाही र. हा तू घाबरू नको. मला आधी वाटलं होतं की ह्यानी फक्त घरात मोठे भांडणं होतील. अगाई पण आप्पीनं लपून ठेवलं म्हणून आप्पी आणि आरजा या दोघात पण भांडणं होणार आता. हा बराबर बोलतोयस तू. पण अरे तू आरजा आपल्यावर विश्वास नाही ना ठेवणार. अगं मग ज्याच्यावर विश्वास ठेवतोय तो सांगेल की. कुणावर? आता तू गंमत बघ. फक्त मी सांगतो तसं कर. हा ऐक.
काय सकाळी सकाळी कुठे चालली? कुठे जाते तेव्हा? घरीच आहे की. एवढं लवकर तयार झालीस? अरे सकाळीच जाग आली मला बाळामुळे. बा लवकर यायची घाई झाली वाटत. वाटतंय तरी तसं. म्हणजे अरे म्हणजे ते आता बाळ पोझिशन घेत आहे ना, खाली डोकं आहे इथे वर पाय, त्यामुळे जरा असं होतं शेवट मी वाचलं होतं मोबाईलवर. तेच तर. काय माहिती आज सकाळपासून. ऐक काय ग? ऐक शपथ मम्मी कळाली. मम्मी कळ कळाली वहिनी. कळाली कळ ओ कदम. कळाली कळ नाही मला आता. या सगळे वरायटी असतं ही माहिती का? अरे काय झालं? शांत व्हा, शांत व्हा. जागा द्या. आपे आपे उठ बरं तू. गाडी काढा, घेऊन जाऊ तिला. म्हणजे ये आली व्हय? अरे वा 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 वा. मी बापूंना पहिला फोन करतो, आप्पीच्या घरी कळवतो. अरे बाहेर आले. अप्पे काय झालंय? अगं पिऊताई. अरे एकेकाने बोला रे. अरे, काय झालं काय झालं? कळाली म्हणून तापी वरायली. अरे मला कळाली पायावर पाय दिला. चुकून झालं रे. मला उभं राहायला जागा नाही. एक मिनिट. काय चाललंय तुमचं? केवढा गोंधळ घालताय? तू का बोलवलंय सगळ्यांना इकडं? मला वाटलं बाळ येणार आहे घरात. अर्जुन अरे होतं असं कधी कधी. अप्पे तू शांत हो. भाऊजी पाणी द्या तिला एक प्यायला. मिनिट थांब. मी नंतर पिल पाणी. आधी तुम्ही सगळे शांत व्हा. मला कळ आली ते पण एकदम छोटी. एवढी छोटी वय गावगळा केला की छोटी. अर्जुन अरे कळत नाही बघ तुला. मला वाटलं की हा, नाहीतर काय वेगळाच दंगा करत असतो यो. भाऊजी तुम्ही आधी बाहेर वा. जावा तुमची कामं करा. नाही भाऊजीच नाही, सगळ्यांनी बाहेर व्हा आधी. अरे अशा गर्दीनं गुदमरायला होईल हिला. आपे हे बघ, डिलिव्हरीच्या आधी होतं असं कधी कधी. हा तू काळजी करू नकोस. लवकरच बाळ येणार आहे बघ. हा काय एकदा म्हणलं ना मग बाहेर चला म्हणून. अरे काय तोंडाकडे बघत बसलोय आपण एकमेकाच्या. चला चला बाहेर. चला की चला चला. चला बाहेर चला. बाहेर चला, बाहेर चला, बरोबर. चला काय तू पण बाहेर चालायचं. चल. वहिनी म्हटलं ते थोडं काम आहे ते करून येतो मी बाहेर. हा अगं काकी म्हणली की आता डिलिव्हरीच्या वेळी होता असं. टेन्शन घेऊ नको तू. मी आहे ना, टेन्शन घेऊ नको. टेन्शन घेऊ नको. कोणी सांगितलं होतं तुला आगाऊपणा करायला? अख्खं घर गोळा केलंस तू. तू केवढ्या मोठ्याने ओरडली आपली? मी मोठ्याने ओरडले का? अर्जुन यापेक्षा मोठ्याने ओरडणारे मी बाळाला जन्म देताना. काय? मग काय करशील तू? नाही मी त्या डॉक्टर मॅडमला भेटतो ना. काही वेगळी फॅसिलिटी असेल तर द्या म्हणतो. ती वरडा बिरडाची नको आपल्याला. नको. त्या डॉक्टर मॅडमला काही बोलू नको. आपल्याकडे बाळ आहे की नाही, आपण आपल्या बाळोबाला सांगू. हा आईला त्रास नको देऊ. हा ही भारी आयडिया. कळलं का बाळोबा? आईला त्रास द्यायचा नाही. काय बाया कसला दंगा चालला होता. पार डोकं उठलं माझं. वय म्हणे. अगं पण तू ह्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त दंगा करतीस. त्याचं काय? आता गो बाया मी काय करते तवा? असू द्या, चहा प्या गप. झालाय माझा पिऊ. मरुदी जाऊ दे, इथं थांबायलाच नको. निघतेस मी. विनय काका अजून पाय दुखतोय माझा. अरे अर्जानं दंगाच एवढा केला ना, जीव घाबरा झाला माझा. लक्षच गेलं नाही रे. नाही रे, मी तुला काही म्हणत नाही या ठिकाणी, सांगितलं फक्त. स्वप्नील शेक देतोस का जरा त्याला? नाही आई, एवढं काय नाही, होईल रात्रीपर्यंत ठीक. या पेक्षा अर्जाच जास्त दंगा करतो. सुजय अरे ते काळजीपोटी करतात. काळजी या आधी जगात कोणाला बाळच झालं नाही, एवढी कसली आली काळजी? अरे सुजा मला नाही झालं ना अजून, म्हणून म्हणलं मी. नाही म्हणजे जोपर्यंत स्वतःला होत नाही तोपर्यंत कळत नाही असं म्हणतात ना, तीच खरे. अर्जा हे अगदी 100% बरोबर आहे. बर आप्पे कमी आले का आता? हो कमी आहे. बरं जर का. बरं एकदा डॉक्टरांना भेटून ये. भेटून कशाला? आपण डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये ऍडमिटच करून टाकू ना. अहो नाही, मी आदल्या दिवशी जाते की, अजून वेळ आहे. मी काय म्हणतोय, रिस्कच नको घ्यायला ना, आपण आत्ताच ऍडमिट करून टाकू तुला. मी थांबू का ग तुझ्यासोबत? इंटरव्ह्यूला उद्या जाते पाहिजे तर. तू थांबून काय करणार आहे? आता अर्जा घेऊन चालला नाही तुला डॉक्टरांकडे? अगं हो पिऊताई, तू जा बिंदास, आणि मला काही वाटलं तर मी तुला फोन करते की. आणि तसं डिलिव्हरीच्या वेळेला असेलच किती.
आत्तापासूनच कशाला पाहिजे? सुजय अरे असं काय बोलतोस तू? आणि आप्पे हे बघ, हे दिवस खूप महत्वाचे असतात. काहीही वाटलं तरी लगेच सांगायचं. हो. पिऊ, आत्ता तुझा जॉब महत्वाचा आहे. भाऊजी, तुम्ही आता स्वतःहून हे म्हणलात ना, मग बास की मला अजून काय पाहिजे? हो ना. चल पिऊ, सोडतो मी तुला. सावकाश. मी काय म्हणतोय, आपण आता हया दवाखान्यात जाऊन यायचं का? म्हणजे सेफ साईड ना, म्हणजे टेन्शनच नको नंतर, आहे का नाही? हा ते बरं होईल. नाही आई, तुम्ही सांगा की. अरे हो अर्जुन, अरे किती काळजी घेतोस बाळा. अगं काके, मी आता ड्युटीला गेलो ना तर माझं धड तिकडे लक्ष लागणार नाही आणि धड इकडे पण नाही. मग त्यापेक्षा जाऊन आलेलं बरं, आम्ही जाऊन येतो हॉस्पिटलमध्ये. हा चाल, मी आलो फाईल घेऊन. हा अप्पे, मला वाटतंय आता तुलाच आरजेची काळजी घ्यावी लागेल. ऐकलं मी. चला येतो. ये सावकाश. सांभाळ. आपण अर्जुन सगळं एकदम व्यवस्थित आहे. एव्हरीथिंग इज गुड. हा ना, बरं झालं. ओव्हरऑल पाहता मला पण असं वाटतंय की अपर्णाची डिलिव्हरी आता एकदम नॉर्मल होणार आहे. एक नंबर. मग अपर्णा, चला आता 2 दिवसात ऍडमिट व्हायचं आपल्याला. हो. बरं डॉक्टर, मी माझी डिलिव्हरी सरकारी हॉस्पिटलमध्ये करते. म्हणजे अप्पे अप्पे. हो माहिती आहे मला. आणि खरं सांगू तुम्हाला, हे ऐकून मला खरंच खूप छान वाटलंय. काय सांगताय डॉक्टर? मी विचार करत होतो की हे सगळं तुम्हाला सांगायचं कसं. मी आपल्याला म्हणलं पण मला ग, आतापर्यंत ट्रीटमेंट सगळी डॉक्टरांकडे केली आहे आणि आता परत सरकारी दवाखान्यात शेवटी. अर्जुन, अपर्णा हे काय करतायत, कशासाठी करतायत याची मला पूर्ण कल्पना आहे. आणि तुम्हाला सांगू का, यांची डिलिव्हरी तिथे होण्याने खरंच लोकांचा यावर विश्वास बसायला सुरुवात होणार आहे. थँक्यू, खरंच थँक्यू. आणि एक गोष्ट मात्र अर्जुन मी तुम्हाला आत्ताच सांगून ठेवते बरं का. हा. बाळ झाल्यावर पहिल्यांदा पेढे मलाच हवेत. सॉरी डॉक्टर, तुम्हाला नाही अख्ख्या दवाखान्याला पेढे देणार आहे मी. दवाखान्याला नाही, अख्ख्या गावाला पेढे वाटायचे त्याला. हे तर अर्जुन करूच शकतो. बरं डॉक्टर, इकडे सरकारी दवाखान्यात काय लागलं तर तुम्ही याल ना? म्हणजे हो मी येईन. सध्या मी व्हिजिटिंग डॉक्टर म्हणून तिथे येते, पण फक्त वेगळ्या कामासाठी. म्हणजे अरे म्हणजे महिलांचे काही वेगळे प्रॉब्लेम्स असतात ना, त्यासाठी येत आहेत त्या. पण फक्त 1 दिवस. मला काय वाटतं, आपण माझी डिलिव्हरी तिथल्याच डॉक्टरांकडनं करून घेऊ. अगं अप्पे, मी का अर्जुन, हे बघ, असंही मला स्पेशल ट्रीटमेंट नको आहे. तसं नाही म्हणत मी, फक्त मला एवढं. अर्जुन, आणि आता डॉक्टर म्हणलेत की सगळं नॉर्मल आहे. हो की नाही? हो हो सगळं नॉर्मल आहे, काळजी करू नका. ठीक आहे. माझं काय चालणार आहे का ते? अर्जुन. बरं चला येऊ का आम्ही? कळवतो. सावकाश. हो. अर्जुन, 1 मिनिट. हा डॉक्टर, तुम्हाला तिथे जर काहीही वाटलं तर मला फोन करा, मी येईन. सगळं व्यवस्थित होणार आहे, काळजी करू नका, मी आहे. खरंच थँक्यू डॉक्टर. आपण फक्त या अप्पीला नको कळून द्यायला. चालेल, नको सांगूया. आलीस का? मला ना तिथं थांबवतच नाही बघ बंट्या. नुसतं त्या आप्पीच्या बाळांपणाचं कौतुक चाललंय. तुला जे काम सांगितलं होतं केलंस का? मला तिथं बोलायची बी चोरी झाली बघ. काय बोलायचं म्हणलं ना की लगेच मला त्या आप्पीची भीती वाटते. आई तुला ना कळत नाही बघ. अगं एकदा का त्या आप्पी नारच्यामध्ये झुपली ना तर ते कशाला आपल्याला नादाला लागतील? त्या आप्पीला माहितीये ना, हे फक्त मला माहिती. आणि मी जर कुणाला सांगायला गेले आणि हे कुणाला कळत कसं करणार? काय 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 म्हणली तू? मुडद्या, अरे आपण भांडण लावले असं आप्पीला कळलं ना. आई तू एवढी का घाबरायला लागली? तू नाही तिचा अवतार बघितला, मी बघितलाय. काय करत नाही आई, ती लय तत्व पाळणारी आहे. आता तर आई होणार आहे ना. आई उलट हेच टायमिंग लय परफेक्ट आहे. मला सांग, आत्ताच्या काळात तिला सगळ्यात जास्त कोणाची गरज आहे? त्या अर्जाची. आणि अर्जाला जर हे सगळं कळलं तर तो तिच्याजवळ थांबल नाही 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 नाही, चांगलाच जाळ काढ. संपला ना विषय आई, सगळंच बोंबललं. पण त्या अर्जुनला आपण सांगायचं असं म्हणतोयस का तू? नाही ग आई, तू फक्त घरात वातावरण निर्मिती कर असं म्हणतोय. या आप्पी काहीतरी लपवती म्हणून असं ना. हा, आणि हे तिच्यापाशी नाही, रुपालीपाशी वगैरे बोलून टाक. त्या रुपालीला बोलून काय फायदा आहे? तिला लागलं येड. अगं मग एक काम कर, रुक्मिणी मावशीपाशी बोल.
नाही तर पिऊ कशी फोन. मी फक्त म्हणतोय घरात पिल्लू सोडून दे. आणि मग तू काय करशील? मी हे सगळं आरजापर्यंत कसं पोहोचल याची व्यवस्था करतो. जे काय करायचंय ना ते लवकर कर बघ. अगं एकदा हे सगळे बॉम्ब त्या आरजासमोर फुटले ना की मग बघ कशी मजा येते.